हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी उपयुक्त असे 35 प्रश्न अभ्यासणार आहोत. हे प्रश्न महा TET पेपर 1 व 2 साठी अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी आजचा आपला घटक आहे निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष. यासाठी आपण संदर्भ पुस्तक वापरला आहे इयत्ता 10वीचे, ज्यामध्ये निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष याविषयी माहिती दिली आहे. यावर आधारित 35 प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न अतिशय उपयुक्त असे आहे कारण सातत्याने या प्रकारचे प्रश्न विचारल्या जातात. तर चला बघूया पहिला प्रश्न. निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची स्थापना संविधानाच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली? उत्तर आहे कलम 324 नुसार निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची स्थापना करण्यात आली. प्रश्न दुसरा. निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे भारताच्या निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते? या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायचे आहे. प्रश्न तिसरा. भारतीय निवडणूक आयोगामध्ये एकूण किती आयुक्त आहे? उत्तर आहे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 इतर निवडणूक आयुक्त. या प्रकारे एकूण 3 आयुक्त भारतीय निवडणूक आयोगामध्ये आहेत. प्रश्न चौथा. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? उत्तर आहे सुकुमार सेन हे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. प्रश्न पाचवा. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. प्रश्न सहावा. मतदार याद्या तयार करणे आणि राजकीय पक्षांना मान्यता देणे हे कार्य कोणाचे आहे? उत्तर आहे हे कार्य निवडणूक आयोगाचे आहे. निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्या तयार करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, चिन्ह ठरवणे यासारखे कार्य केल्या जाते. प्रश्न सातवा. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते? उत्तर आहे परिसीमन समिती. या निवडणूक आयोगाच्या समितीनुसार मतदारसंघ निर्माण केल्या जातात. प्रश्न सातवा. भारताचे पहिले मतदार कोण? उत्तर आहे हिमाचल प्रदेशमधील शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार होत. यांनी 25 ऑक्टोबर 1951 मध्ये लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क सर्वप्रथम बजावला होता. त्यामुळे ते भारताचे पहिले मतदार ठरतात. कोण? शरण नेगी. प्रश्न आठवा. स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली? उत्तर आहे 1951-52 या सुमारास स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक पार पडली. प्रश्न नववा. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कोणत्या वर्षीपासून वापरण्यात येऊ लागली? उत्तर आहे 1990 पासून. प्रश्न 10वा. नोटाचे विस्तृत अर्थ काय आहे? उत्तर आहे नन ऑफ द अबाव. आपण बघतो मतदार यादीमध्ये किंवा त्या वोटिंग मशीनमध्ये नोटाचे एक ऑप्शन असते. जर आपल्याला कुठल्याच पक्षाला वोटिंग करायचं नसेल तर नोटा हे चिन्ह दाबता येते. म्हणजे आपण कोणालाच मतदान करण्यास इच्छुक नाही असा त्याचा अर्थ होतो. नन ऑफ अबाव हे नोटाचे विस्तृत अर्थ आहे. हा प्रश्न मागील TET परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न 11. व्हीव्हीपॅटचा विस्तृत अर्थ काय? उत्तर आहे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. या प्रकारे व्हीव्हीपॅटचा विस्तृत अर्थ आहे. जी आपल्याला एक पावती निघते वोटिंग मशीनमधून त्याचा हा विस्तृत अर्थ आहे. काय? वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. प्रश्न 12वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1885 मध्ये. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. मित्रांनो, पुढील सर्व प्रश्न अतिशय उपयुक्त आहे. मागील TET परीक्षेमध्ये या राष्ट्रीय पक्षांची स्थापना कधी झाली यावर सातत्याने प्रश्न विचारला गेलेले आहे. प्रश्न 13वा. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली?
उत्तर आहे 1925मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. कधी रिकाम्या जागा, कधी चढता क्रम उतरता क्रम या प्रकारे या पक्षांसंदर्भात प्रश्न विचारला गेलेले आहेत. त्यामुळे ते योग्य प्रकारे हा इसवी सन लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 14वा. भारतीय जनसंघ हा पक्ष कधी स्थापन झाला? उत्तर आहे 1951मध्ये भारतीय जनसंघ हा पक्ष स्थापन झाला. मित्रांनो, भारतीय जनसंघ हा पक्ष कोणी स्थापन केला याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायचे आहे. प्रश्न 15वा. जनता पक्ष कधी स्थापन झाला होता? उत्तर आहे 1977मध्ये जनता पक्ष स्थापन झाला होता. प्रश्न 16वा. भारतीय जनता पक्ष कधी स्थापन झाला? उत्तर आहे 1980मध्ये भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. प्रश्न 15मध्ये नुसतं जनता पक्ष आहे, तर प्रश्न 16मध्ये भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे प्रश्न विचारला गेलेला आहे. इथे आपलं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, म्हणून योग्य प्रकारे हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. भारतीय जनता पक्ष हा 1980मध्ये स्थापन झाला. प्रश्न 17वा. बहुजन समाज पक्ष कधी स्थापन झाला? उत्तर आहे 1984मध्ये बहुजन समाज पक्ष स्थापन झाला. प्रश्न 18वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी स्थापन झाला? उत्तर आहे 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. मित्रांनो, हा प्रश्न मागील TET परीक्षेमध्ये विचारला गेला होता आणि हा प्रश्न माझा स्वतःचा चुकला होता, म्हणून आपल्याला हे सर्व प्रश्न आणि त्याचं इसवी सन योग्य प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1999मध्ये स्थापन झाला होता. प्रश्न 18वा. कोणत्या पक्षाला 2016मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली? उत्तर आहे तृणमूल काँग्रेस या पक्षाला 2016मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. प्रश्न 19. भारतात 23 मार्च 2024 पर्यंत किती पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे? उत्तर आहे 6. म्हणजे 23 मार्च 2024 पर्यंत भारतात एकूण 6 राष्ट्रीय पक्ष आहे. मग त्यापैकी एक आप, BSP, BJP, CPI, मार्क्सवादी, INC, NPP हे 6 राष्ट्रीय पक्ष भारतामध्ये आहेत. प्रश्न 20. नोव्हेंबर 2012मध्ये कोणता पक्ष स्थापन झाला? उत्तर आहे आप म्हणजे आम आदमी पार्टी हा पक्ष नोव्हेंबर 2012मध्ये स्थापन झाला. प्रश्न 21. 23 मार्च 2024 पर्यंत किती पक्षांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे? उत्तर आहे 58 पक्षांना 23 मार्च 2024 पर्यंत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. प्रश्न 22. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कधी स्थापन झाला? उत्तर आहे 1964मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी स्थापन झाला होता. 1964मध्ये. 1966मध्ये महाराष्ट्रात कोणता प्रादेशिक पक्ष स्थापन झाला? 1966मध्ये महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष स्थापन झाला होता. प्रश्न 24. पंजाबमध्ये 1920मध्ये स्थापन झालेला पक्ष कोणता? उत्तर आहे शिरोमणी अकाली दल हा पंजाबमध्ये 1920मध्ये स्थापन झालेला पक्ष आहे. प्रश्न 25. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा आणि स्वायत्तता जोपासण्यासाठी काश्मीरमध्ये 1932मध्ये कोणता पक्ष स्थापन झाला? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष 1932मध्ये जम्मू काश्मीरमध्ये स्थापन झाला. प्रश्न 26. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे इथे आसामचे पाहिजे मित्रांनो, टायपिंग मिस्टेक आहे. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे आसामचे सांस्कृतिक आणि भाषिकत्व व सामाजिक वेगळेपण जपणे यासाठी 1985मध्ये आसाममध्ये कोणता पक्ष स्थापन झाला? उत्तर आहे आसाम गण परिषद हा पक्ष 1985मध्ये आसाममध्ये स्थापन झाला होता. प्रश्न 27. 1920मध्ये जस्टिस पार्टी यामधून वेगळे होऊन कोणता पक्ष स्थापन झाला? उत्तर आहे द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष 1920मध्ये जस्टिस पार्टीमधून वेगळे होऊन स्थापन झाला.
मित्रांनो, हा प्रश्न अतिशय उपयुक्त आहे. प्रश्न 28. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1972 मध्ये ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना झाली. प्रश्न 29. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कोणत्या निकषांची पूर्तता करावी लागते? उत्तर आहे 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे. म्हणजे एखाद्या पक्षाचे 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघामधून, म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघामधून तसेच किमान 3 राज्यामधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. प्रश्न 30. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कोणत्या निकषांची पूर्तता करावी लागते? उत्तर आहे लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक असते. कशासाठी? प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी. बरेचदा या स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहे की राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय निकष आहे किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय निकष असतो. हे दोन्ही निकष आपल्याला योग्य प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न 31. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे लोकसभा आणि राज्यातील विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी जागा राखून ठेवण्याच्या समाप्तीची अंतिम मुदत 10 वर्षांसाठी वाढवण्यात आली? उत्तर आहे 104वी घटनादुरुस्ती, जी अलीकडेच झाली आहे. या घटनादुरुस्तीद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी ज्या जागा राखून ठेवल्या जातात त्याची जी अंतिम मुदत होती ती आणखी 10 वर्षांसाठी वाढवण्यात आलेली आहे. प्रश्न 32. 2021 मध्ये 105व्या घटनादुरुस्तीनुसार कोणता बदल संविधानात करण्यात आला? उत्तर आहे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय, ज्याला SC/BC ओळखण्यासाठी राज्याचे अधिकार पुनर्संचयित करणे यासाठी कलम 342(अ), 338(ब) आणि 366 मध्ये सुधारणा केली आहे. हा बदल नुकताच अलीकडे म्हणजे 2021 मध्ये 105व्या घटनादुरुस्तीनुसार केलेला आहे. म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय ओळखण्यासाठी राज्याचे अधिकार पुनर्संचयित केल्या गेलेले आहे. त्यासाठी काही कलमांमध्ये बदल सुद्धा केलेला आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो कारण अलीकडेच 104 आणि 105वी घटनादुरुस्ती झाली असल्यामुळे या संदर्भात प्रश्न विचारण्याची दाट संभाव्यता आहे. प्रश्न 33. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 26 एप्रिल 1994 मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न 34. महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? उत्तर आहे श्री D.N. चौधरी हे महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त होते. प्रश्न 35. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण? उत्तर आहे नीला सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत. मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नमालिकेतील एकूण 35 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहे. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. आणि आपल्या काही कमेंट्स असेल त्यासुद्धा शेअर करा. पुन्हा भेटू एका उपयुक्त माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.